आजच्या मिसाचे येतो फ्रान्सिस क्विंटन व राज कोरिया यांच्या आत्म्यासाठी देणार टेसी फ्रान्सिस कोरिया, फादर सायमन बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इग्निशियस मारिया मायकल जॉर्ज व ॲग्नेस बोर्जिस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी व जॉकी फर्नांडिस यांच्या आत्म्यासाठी देणार मारी व निकलस नुनीस, एमिल रॉड्रिक्स हिच्या आत्म्यासाठी देणार म्युरियल रॉड्रिक्स व कुटुंबीय, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार जेम्स एडवर्ड नुनीस, लीना एलाइस पाटील, आजी आजोबा, आई वडील व भाऊ बहीण यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, इजाबेल दुरान कोरिया हिच्या आत्म्यासाठी देणार लुसी व एडवर्ड कोरिया, मॉनिका सायमन ग्रेसियस हिच्या आत्म्यासाठी देणार फेलोमिना परेरा, फादर निकलस परेरा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, सेंट ज्यूडच्या सन्मानार्थ देणार ट्रिजा गोन्साल्विस, मदल्यान व सायमन नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, रोजमरी पीटर मेंडोन्सा हिच्या आत्म्यासाठी देणार जुली नुनीस, हिलरी चार्ल्स मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार मॅटिल्डा मेंडोन्सा, रोजमेरी पीटर मेंडोन्सा हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, क्लेमेन कॅल्विन व मार्था नुनीस यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, आई वडील भाऊ जेरोलिन व अलोमा यांच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, जॅनाबेल कोरिया याच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया, रोजमरी पीटर मेंडोन्सा हिच्या आत्म्यासाठी देणार सिसिलिया कोरिया, आई वडिलांच्या आत्म्यासाठी देणार सँड्रा डिसोजा, जॉना एडवर्ड नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार क्रिसिल्डा व सायरस कोलासो, अंजेला जोझफ फरिया हिच्या आत्म्यासाठी देणार एलिझाबेथ लिबर्ट परेरा, संत ज्यूडचे आभार मानण्यासाठी देणार लिबर्ट मॅथ्यू परेरा, संत ज्यूडचे आभार मानण्यासाठी देणार रोशनी व क्लिंटन परेरा, नातालिस्ते बोर्जिस हिच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, संत ज्यूड व संत सायमन यांच्या सन्मानार्थ देणार कॅरल मेंडोन्सा, मार्कुस मेंडोन्सा याच्या आत्म्यासाठी देणार कुटुंबीय, स्टीफन रॉड्रिक्स याच्या आत्म्यासाठी देणार रेखा व स्नायडर रॉड्रिक्स, अंजेलिन इनास नून हिच्या आत्म्यासाठी देणार बेलियन नुनीस, अतिसिमाव नुनीस हिच्या आत्म्यासाठी देणार विक्टर नुनीस, संत अंतोनी व संत ज्यूडचे आभार मानण्यासाठी देणार विक्टर नुनीस, संत अंतोनीच्या आभारास्तव देणार डिलॉन डॉमिनिक मुनीस, वाढदिवसानिमित्त परमेश्वराचे व माऊलीचे आभार मानण्यासाठी देणार प्रिन्स पॉल गोन्साल्विस, जॉकी फर्नांडिस याच्या आत्म्यासाठी देणार क्रिस्टोफर फर्नांडिस, संत अंतोनीच्या सन्मानार्थ देणार विक्टर नोनीस. दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नम कृपा पूर्ण मरे प्रभू दया ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते आदराचे फळ. हे पवित्र मरे देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नम कृपा पूर्ण मरे प्रभू दया ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते आदराचे फळ. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. आणि देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नम कृपा पूर्ण मरे प्रभू दया ठाई आहे, धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य ते आदराचे फळ. हे पवित्र मरिये देवाची माते आम्हा पाप्यांसाठी आता नेमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्तान दिले वचनात आम्ही पात्र हे पवित्र देवाचे आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, पुत्राच्या देहदानाचा संदेश दूताने आम्हाला दिला, त्याच्या दुःखसनाच्या उपदेशाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे, म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. गीत क्रमांक 22. गीत क्रमांक 22.
आजच्या आपल्या मिस्साच्या वैयक्तिक हेतूबरोबर पुढील व्यक्ती वाढदिवस साजरा करत आहे त्यांच्यासाठी प्रार्थना करून आशीर्वाद मागूया. डॅरेल रॉबर्ट ग्रेशियस, प्रिन्स पॉल गोन्साल्वेस, मॅथ्यू थॉमस नोनेस, विक्टर सिमाव नोनेस. पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा ह्यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा आणि परमेश्वराची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हाला लाभो. आणि तुमच्या अंतर्यामी. आज देऊळमाता संत सायमन आणि जूड प्रेषित यांचा सण साजरा करत आहे. अनेक भाविक आजच्या दिवशी हे संत जूडच्या सणासाठी झांसी या ठिकाणी जात असतात. आणि त्याचबरोबर जर आपण संत जूडच्या इमाजाकडे जर पाहिलं असेल बारकाईनं तर आपल्याला दिसून येईल की त्याच्या डोक्यावर अग्नीचा मुकुट आहे. त्याच्यानंतर त्याच्या छातीवर प्रभू येशूचं चित्र आहे किंवा मेडल आहे. एका हातामध्ये कुऱ्हाड आहे, दुसऱ्या हातामध्ये बायबल आहे. आणि कुऱ्हाडीचं जे चिन्ह आहे हे त्याला कुऱ्हाडीने जिवे मारलं होतं असं सांगितलं जातं आणि म्हणून ती कुऱ्हाड त्याच्या हातामध्ये आहे. संत सायमन आणि सायमन हा त्याला एक जलद म्हणून ओळखला जातो की ज्याच्यामध्ये देवाची सुवार्ता सांगण्यासाठी, प्रभू येशूची सुवार्ता सांगण्यासाठी जोश होता आणि त्या जोमानं त्याने कार्य केलेलं आहे. तसेच जूडच्या बाबतीत एक दंतकथा आहे की जेव्हा इथिओपियाचा राजा फार आजारी असतो, प्रभू येशू ख्रिस्त त्यावेळेला जेरुसलेममध्ये असतो आणि तो निरोप पाठवतो की मला माझ्या आजारातून बरं करण्यासाठी तुम्ही या. परंतु प्रभू येशू ख्रिस्त त्याला सांगतो, निरोप पाठवतो की काही जरूरत नाही आहे, मी इथून तुला माझा एक प्रेषित पाठवतो. तो त्याच्या गळ्यामध्ये माझं चित्र असलेला रुमाल असेल आणि अशा तऱ्हेनं हा जूड प्रेषित जेव्हा त्या ठिकाणी जातो तेव्हा इथिओपियाचा राजा त्याचं स्वागत करतो. त्याच्या गळ्यात असलेल्या त्या प्रभू येशूच्या म्हणजे रुमालावरती असलेल्या प्रभू येशूच्या चेहऱ्याचं तो चुंबन घेतो आणि अशा तऱ्हेनं लागलीच तो बरा होतो. आणि अशा तऱ्हेनं प्रिय बंधू भगिनीनो, हा संत जूड हा विशेष करून जे लोक अगदी निराश झालेले आहेत, हताश झालेले आहेत किंवा त्यांना कुठला आधार राहिलेला नाही, अशा वेळेला संत जूडचा धावा केला जातो आणि त्याच्या प्रार्थनेद्वारे, त्याच्या मध्यस्थीद्वारे अनेक लोकांना विशेष कृपा जी हवी आहे ती कृपा त्यांना प्राप्त होत असते. अशा तऱ्हेनं आज आपण संत सायमन आणि जूड यांचा सण साजरा करीत असताना आपल्याला प्रश्न विचारूया की माझ्या भक्तीद्वारे, माझ्या प्रार्थनेद्वारे मला त्या इथिओपियाच्या राजाप्रमाणे प्रभू येशूचा, परमेश्वराचा अनुभव आलेला आहे का? आणि त्याचबरोबर आपण प्रभू येशूची सुवार्ता आपल्या शब्दाद्वारे, आपल्या कृतीद्वारे, आपल्या वागणुकीद्वारे, आपल्या आचरणाद्वारे आपण आपल्या घरात, आपल्या शेजारी, समाजात कितपत ती सुवार्ता सांगण्याचा प्रयत्न करतो. ह्या पवित्र मिस्सेमध्ये सहभागी होत असताना आपल्या पापांची आठवण करूया आणि परमेश्वराकडे दयेची व क्षमेची याचना करूया. आपले उत्तर असेल, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. हे प्रभो, आम्हावर दया कर, कारण आम्ही तुझ्या विरुद्ध पाप केले आहे. आपले उत्तर असेल, आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. हे देवा, आम्हाला तुझी दया दाखव आणि आम्हाला तुझे तारण बहाल कर. सर्वशक्तिमान परमेश्वर, आम्हावर दया करो व आमच्या पापांची क्षमा करून आम्हाला सार्वकालिक जीवनाकडे नेवो.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ बापा, संत सायमन आणि जूड यांनी आपल्या उपदेशाद्वारे तुझी आम्हाला ओळख करून दिली. त्यांच्या प्रार्थनेद्वारे तुझ्या ख्रिस्त सभेचा अखंड विकास कर आणि तुझ्यावर श्रद्धा ठेवणाऱ्या लोकांच्या संख्येत वाढ कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्वकाळ जिवंत राहणारा व राज्य करणारा परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. संत पौलाने इफिस्करास पाठवलेल्या पत्रातून घेतलेले वाचन. तुम्ही आतापासून परके आणि उपरे नाही, पण पवित्र जनांच्या बरोबरीचे नागरिक आणि देवाच्या घरचे आहात. प्रेषित आणि संदेष्टे ह्या पायावर तुम्ही रचलेले आहात. स्वतः ख्रिस्त येशू मुख्य कोनशिला आहे. त्यांच्यामध्ये संबंध इमारत जोडून रचले असता प्रभूच्या ठायी वाढत वाढत पवित्र मंदिरे होते. प्रभूच्या ठायी तुम्हीही आत्म्यांच्याद्वारे देवाच्या वस्तिस्थानी एकत्र रचलेले जात आहात. प्रभूचा हा शब्द. देवाला धन्यवाद. प्रतिसाद स्तोत्र आपला प्रतिसाद असेल. त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो, त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो. आकाश देवाचा महिमा वर्णिते, अंतरिक्ष त्यांची असकृती दर्शविते. दिवस दिवसांशी संवाद करतो, रात्र रात्रीला ज्ञान प्रकट करते. आपला प्रतिसाद. त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो. वाचा नाही, शब्द नाही, त्यांची वाणी ऐकू येत नाही, तरी त्यांचा स्वर सर्व पृथ्वी व्यापतो. त्यांचे शब्द दिगंतरी पोहोचतात. आपला प्रतिसाद. त्यांचा स्वर पृथ्वी व्यापतो. शुभवर्तमानासाठी उभे राहूया. हे देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. तू प्रभू आहेस हे आम्ही मान्य करतो. हे प्रभो, प्रेषितांच्या गौरवमय सहवासाबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. संत लूकच्या शुभवर्तमानातून घेतलेले वाचन. येशू प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला आणि रात्रभर देवाची प्रार्थना करत राहिला. मग दिवस उगवल्यावर त्याने आपल्या शिष्यांस बोलावले आणि त्यातून पुढील 12 जणांस निवडून त्यांस प्रेषित असे नावी दिले. शिमोन याला त्याने पेत्र हेही नाव दिले आणि त्याचा भाव आंद्रेय,
याकोब, योहान, फिलिप, बार्तलोम्यो, मत्तेय, थॉमस, अल्फीचा मुलगा याकोब, जिलोईत म्हटलेल्या शिमोन, याकोबाचा मुलगा यहुदा आणि जो पुढे विश्वासघाती निघाला तो यहुदा इस्कारियोत. प्रभूचे हे शुभवर्तमान. हे प्रभू येशू ख्रिस्ता तुझे स्तुती असो. गीत क्रमांक 127. गीत क्रमांक 127. हे विश्वाच्या प्रभू परमेश्वरा, तू सुगंधित आहेस, कारण आम्ही अर्पण करीत असलेला हा द्राक्षरस तुझ्या चांगुलपणामुळे आम्हाला मिळाला आहे. द्राक्षबेरीने उपजविलेले आणि मानवाच्या परिश्रमाचे फळ आमच्यासाठी आध्यात्मिक पेय होईल. परमेश्वर सदैव सुगंधित असो. बंधू भगिनीनो, माझे आणि तुमचे बलिदान सर्वशक्तिमान परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. म्हणून तुमच्या हातून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो. हे प्रभो, आम्ही तुझे प्रेषित संत सायमन आणि जूड ह्यांच्या स्वर्गीय वैभवाचे सदैव स्मरण करतो. आमच्या दानांचा स्वीकार कर आणि ही पवित्र रहस्य साजरी करण्यास आम्हाला पात्र कर. ही प्रार्थना आम्ही प्रभू येशूच्या नावाने करतो. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी तुमची अंतकरणे प्रभूकडे लावा. आम्ही ती लावलेली आहे. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या सर्वसमर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावेत हे योग्य व तारणदायक आहे. ते आमचे कर्तव्य आहे, कारण तू सनातन मेंढपाळ आहेस. तू तुझ्या कल्पाकडे कधीही दुर्लक्ष करीत नाहीस. प्रेषितांमार्फत तू तुझ्या कल्पावर नित्य लक्ष ठेवतोस व त्यांचे संरक्षण करीतोस. तुझ्या पुत्राच्या कार्यात सहभागी होण्यासाठी तू त्यांना आपल्या कल्पाचे मेंढपाळ केलेस. आपल्या स्वर्गातील स्थानावरून ते अजून आमचे मार्गदर्शन करीत असतात आणि म्हणून सर्व दूत आणि महादूत, सत्ता आणि अधिकार, शक्ती आणि सामर्थ्य यांच्यासह आम्ही तुझा निरंतर गौरव गातो.
हे प्रभो, तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. हे दाणे आमच्यासाठी आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त व्हावीत, म्हणून तू त्यांच्यावर दबवर्षाप्रमाणे तुझा पवित्र आत्मा पाठव. जेव्हा प्रभू येशूचा विश्वासघात करण्यात आला आणि तो स्वेच्छेने दुःख भोगायला सामोरा गेला, तेव्हा त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली, ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले, तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, हे नव्या व शाश्वत कराराचे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पापक्षमेसाठी ओतले जाईल. हे माझ्या आठवणीसाठी करा. पत्रिकेत पान क्रमांक 5 ब. श्रद्धेचे रहस्य. हे प्रभो, जेव्हा आम्ही ही भाकर सेवन करतो आणि या प्यालातून प्राशन करतो, तेव्हा तो पुन्हा येईपर्यंत आम्ही तुझ्या मृत्यूची घोषणा करतो. हे प्रभो, ख्रिस्ताच्या मरणाचे व पुनरुत्थानाची स्मृती साजरी करीत असताना आम्ही तुला जीवनाची भाकर आणि तारणाचा प्याला अर्पण करतो. तुझ्यासमोर येण्यास आणि तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो. ख्रिस्ताचे शरीर आणि रक्त यांचा स्वीकार करीत असताना पवित्र आत्म्याच्या द्वारे एक व्हावे असे आम्ही विनम्रतेने विनवितो. हे प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर आणि लिओ आमचे पोप, जॉन रॉड्रिक्स आमचे बिशप आणि सर्व याजक वर्ग यांच्या समवेत ख्रिस्त सभेला परिपूर्ण प्रीतीचा पूर्णाविष्कार घडव. आमचे बंधू भगिनी पुनरुत्थानाच्या आशेने महानिद्रा घेत आहेत आणि जे तुझ्या दयेपरवीसमोर मरण पावले आहेत, त्यांचेही तू स्मरण ठेव. त्यांचे तुझ्या दिव्य प्रकाशात स्वागत कर. देव माता धन्यकुमारी मरिया, तिचा पती संत जोसेफ, संत सायमन आणि जूड, पूज्य प्रेषित आणि युगानुयुगे ज्या सर्व संतांनी तुला संतुष्ट केले आहे, त्यांच्याबरोबर आम्ही शाश्वत जीवनाचे सहभारस व्हावे आणि तुझी स्तुती करून तुझा गौरव करावा, अशी प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. ख्रिस्ताद्वारे आणि ख्रिस्तासह आणि ख्रिस्ताठाई, हे सर्वसमर्थ देव पित्या, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात, तुझा गौरव आणि सन्मान सदा सर्वदा हो हो. तारणाऱ्याची आज्ञा आणि त्याची ईश्वरी शिकवण याने प्रेरित होऊन आम्ही धैर्यपूर्वक म्हणतो, आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावे,
तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे, जसे आम्ही आमच्या अपराधांना क्षमा करतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आणि आम्हाला मोहापासून पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला वाचव. हे प्रभो, सर्व प्रकारच्या वाईटापासून आम्हाला सोडव असे आम्ही विनवितो. या जीवनात आम्हाला कृपापूर्वक शांती दे, म्हणजे दिव्य आशेची आणि आमचा तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या आगमनाची वाट पाहत असताना तुझ्या दयेच्या सहाय्याने आम्ही पापांपासून मुक्त राहू व सर्व प्रकारच्या चिंता विवेचनेपासून सुरक्षित असू. कारण राज्य, अधिकार आणि गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्त, तू आपल्या प्रेषितांना म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांतीपैकी देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा सर्वदा असो. आपण एकमेकांना शांती वंदन करूया. प्रभूची शांती, प्रभूची शांती. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हावर दया कर. जगाची पापे दूर करणाऱ्या हे परमेश्वराच्या कोकरा, आम्हाला शांती दे. हे पहा परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. या कोकराच्या भोजनास बोलावण्यात आलेले धन्य. हे प्रभो, तू माझ्या छताखाली यावेस इतकी माझी योग्यता नाही, परंतु एक शब्द मात्र बोल, म्हणजे माझा आत्मा बरा होईल. गीत क्रमांक 198.
ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील. माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन त्याच्याबरोबर निवास करू. आपण प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ बापा, संत सायमन आणि जूड यांच्या मृत्यूच्या पवित्र स्मृतिदिनी आम्ही ख्रिस्त शरीर स्वीकारले आहे. तुझी कृपादृष्टी आम्हावर नित्य ठेव. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रिय बंधू भगिनींनो, आजचा हा संत सायमन आणि संत जूडचा सण आपणा सर्वांना आध्यात्मिकतेचा, आरोग्याचा, आनंदाचा, कृपेचा जावा या प्रार्थनामय शुभेच्छा. हॅपी फीस्ट टू ऑल ऑफ यू. प्रभू तुम्हाबरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी. सर्वसमर्थ परमेश्वर पिता आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो. जा ख्रिस्ताच्या शांतीने तुम्हास पाठविण्यात येत आहे. धन्यवाद. गीत क्रमांक. संत अंतोनीचा नवेना. हे पवित्र संत अंतोनी, तू सर्व संतांमध्ये सज्जन व दयाळू आहेस. तुझे देवावर असलेले निस्सीम प्रेम, तुझे सद्गुण, तुझा प्रेमळपणा आणि इतरांना दाखवलेला बंधुभाव या देणग्यांनी तुला ईश्वराने या भूतलावर दैवी चमत्कार करण्याची शक्ती दिली आहे. ज्या ज्या व्यक्ती संकटात आहेत अशा व्यक्तीसाठी परमेश्वराकडून विनवणी करून तू दैवी चमत्कार करतोस. चिंतातूर अवस्थेत असलेले केल्यांची प्रार्थना कधीच व्यर्थ केली नाही. तू आजारांना बरे केलेस. जे हरवले होते त्यांचा शोध घेतलास. जे दुःखी होते त्यांना दिलासा व धीर दिलास. तुझ्या पापी लोकांना दयाळू वृत्तीने जीवनाची नवीन दिशा दिलीस. जे तळमळीने तुझ्याकडे धावले त्यांना दिलासा देणे तुला शक्य झाले, कारण तुझ्यामध्ये भेदभाव करण्याची वृत्ती नव्हती. तुझ्या पवित्र जीवनाबद्दल आणि चांगल्या निरागस विचाराने आम्ही तुझ्यापुढे नतमस्तक होतो, तुझी भक्ती करतो. आमच्या विनंत्या आहेत. आम्ही श्रद्धेने चमत्काराची अपेक्षा करतो. दैवी चमत्कार करणाऱ्या प्रेमळ व सौम्य वृत्तीच्या संत अंतोनी, तुझे हृदय सतत मनुष्याला दया दाखवणारे होते. तुझ्या एका शब्दाने आमच्यासाठी बाळ येशूकडे मध्यस्थी कर, अशी प्रार्थना आम्ही तुझ्याकडे करतो. आमेन. आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. नमो कृपापूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियांमध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांचा गौरव असो. जसा प्रारंभ होता तसा आता आणि सदा असो. गीत क्रमांक 530.
घ्याविना हाती टाळ मृदुंग आळवू प्रेमे होऊनी दंग घ्याविना हाती टाळ मृदुंग आळवू प्रेमे होऊनी दंग